हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर ऑनलाईन क्लासेस. तर आपण आपल्या क्लासेसमध्ये काय बघत होतो, कोणता चॅप्टर? सॉलिड स्टेट. मग सॉलिड स्टेटमध्ये आपण काय काय बघितले हे आपण कालच्या लेक्चरमध्ये डिसाईड केले. पण काल आपण क्रिस्टल सिस्टीम बघितले, 7 टाईप ऑफ क्रिस्टल सिस्टीम. त्यात एक पॉईंट आपला सांगायचा राहिला आहे की जो आहे इथे बघा, 7 क्रिस्टलसोबतच काय आहे, 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस आहेत. म्हणजे आपण 7 टाईप बघितले, हे आपण 7 टाईप बघितले. तसंच त्याचे काय आहेत, 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस आहेत. ते काय आहेत बघूया. बघा, ह्या डेफिनेशन आहे, बाय मॅथमॅटिकल ॲनालिसिस इट हॅज बीन प्रूव्ह दॅट ओनली 14 डिफरंट काइंड्स ऑफ स्पेस लॅटायसेस आर पॉसिबल. इन अदर वर्ड्स, there are only 14 ways in which similar points can be arranged in a three-dimensional order. These 14 lattices which are described the crystal structure are called as Bravais lattices. ओके, म्हणजे काय, जे तुमचे 7 क्रिस्टल आहेत, हे जे आपण 7 क्रिस्टल्स बघितलेत, सपोज क्यूब आहे तर त्या क्यूबचे किती स्ट्रक्चर आहेत, तर 3 स्ट्रक्चर आहेत. ते झाले, जे 3 स्ट्रक्चर आहेत त्याला काय म्हणायचं, ब्रॅव्हिस लॅटायसेस म्हणायचं. मग आता ह्या क्यूबचं काय काय आपण ही डायग्राम कन्सिडर केलेली, SC, BCC आणि FCC. ही कशाचं आहे, तर क्यूबसाठी. ह्या क्यूबसाठी 3 आहेत. तर बघा इथे ऑर्थोरोम्बिकसाठी किती आहेत, 4 आहेत. 1 2 3 4. ह्या काय आहेत, 1 2 3 4. आता क्यूबिकसाठी बघा इथे दिले, ब्रॅव्हिस लॅटायसेस नेम आणि युनिट सेल स्ट्रक्चर. म्हणजे क्यूबसाठी 3 ब्रॅव्हिस लॅटायसेस स्ट्रक्चर आहेत. ते कोणते कोणते आहेत बघा, सिम्पल, बॉडी सेंटर आणि फेस सेंटर. हे आपण बघितले, परत डिस्कस करायला नको. ॲटम्स आहेत ते कॉर्नर्सला आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. हे कॉर्नर्स झाले क्यूबचे. हे कॉर्नर्स, ह्या एजेस, 2 कॉर्नरमधली जी लाईन आहे ती एजेस, आणि हा आहे तो अँगल. ओके, आता बॉडी सेंटर म्हणजे काय, ह्या कॉर्नर्समध्ये एक ॲडिशनल पार्टिकल आहे, तो म्हणजे काय, तुम्ही ॲडिशनल पार्टिकल. नेक्स्ट काय आहे, फेस सेंटर. फेस सेंटर म्हणजे मी काय सांगितलेलं, रूम कन्सिडर करायला सांगितलेली. आणि फेस किती आहेत बघा, वरचा म्हणजे जो फॅन आहे तो, जिथे तुम्ही बसला आहे तो, तुमची राईट साईड जी वॉल आहे ती, लेफ्ट साईड वॉल आहे ती, आणि फ्रंट साईड तुम्ही बसला आहे ती फ्रंट साईड, तुमच्या पुढची फ्रंट साईड आणि तुमच्या मागची बॅक साईड. असे किती 6 फेस सेंटर आहेत. हे झालं. नेक्स्ट काय आहे, ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिकसाठी काय आहे, सिम्पल और प्रिमिटिव्ह, म्हणजे सिम्पल क्यूब आहे असा सिम्पल क्यूब. नेक्स्ट आहे बॉडी सेंटर, म्हणजे एक पार्टिकल ॲडिशनल झाला. फेस सेंटर म्हणजे 6 पार्टिकल्स. आणि बेस सेंटर म्हणजे काय, एंड सेंटर. एंड म्हणजे जो वरचा आहे तो फॅनचा, आणि जो तुम्ही बसला आहे तो म्हणजे काय तुमचा बेस सेंटर. पण तुम्ही एंड सेंटर म्हटला तरी पण चालेल, कन्फ्यूज व्हायला नको म्हणून. नेक्स्ट काय, टेट्रागोनल. नेक्स्ट कोणता आहे, टेट्रागोनल. टेट्रागोनलचे काय आहे, 2 आहेत, सिम्पल आणि बॉडी सेंटर. सेम मोनोक्लिनिकसाठी सिम्पल आणि बेस सेंटर. बेस म्हणजे एंड, 1 2. रोम्बोहायड्रासाठी फक्त सिम्पल, ट्रायक्लिनिकसाठी फक्त सिम्पल, हेक्सागोनलसाठी पण सिम्पल. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर आपण हिंट काय दिलेली, 7 क्रिस्टलसाठी क्यूट आवर मदर. मग क्यूट आवर मदरसाठी आपण बघितलेच. आता आपण काय काय म्हणजे कसं कसं लिहिलं, CU स्टँड फॉर क्यूबिक, T स्टँड फॉर टेट्रागोनल वगैरे, असं सगळं आपण बघितले. आवर स्टँड फॉर ऑर्थोरोम्बिक, MO स्टँड फॉर मोनोक्लिनिक, T स्टँड फॉर ट्रायक्लिनिक, HE स्टँड फॉर हेक्सागोनल, R स्टँड फॉर रोम्बोहायड्रल. आता इथे काय लिहिलं आहेत बघा मी, हे 14 ब्रॅव्हिस लॅटायसेस आहेत. तर आता बघा, 3 to 4, 3 to 4, 4 to 1, 3 to 4, 3 to 4, 4 to 1, 1 1 1. लक्षात कसं ठेवणार, सिम्पल आहे, राहील लक्षात. हिंट, 3 to 4, 3 to 4, 3 to 4, 4 to 1, 1 1. लक्षात राहिलं.
3 2 4 2 1 1 1. पण जरा आपण इंग्लिशमध्ये थोडंसं इझी वाटते बघा, लगेच लक्षात राहील. 3 2 4 4 2 1 1 1. आता ह्यांची बेरीज करूया. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 10 11 12 13 आणि 14. टोटल किती झाले? 14 ब्राविस लॅटायसेस आणि 7 क्रिस्टल सिस्टीम. परत एकदा MCQ इथे येणार. इथे काय आहे? हाऊ मेनी क्रिस्टल सिस्टीम? 7 टाईप ऑफ क्रिस्टल सिस्टीम. आणि आता इथे काय येणार? हाऊ मेनी ब्राविस लॅटायसेस? 14 टाईप ऑफ ब्राविस लॅटायसेस. समजलं कसं कसं केलेलं? समजलं का? म्हणजे क्युबिकचे 3 स्ट्रक्चर आहेत, टेट्रागोनलचे 2 आहेत, ऑर्थोरोम्बिकचे 4 आहेत, मोनोक्लिनिकचे 2 आहेत, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल, रोम्बोहायड्रल 1 1 1 स्ट्रक्चर आहेत. ते काय तुमचे ब्राविस लॅटायसेस आहेत. तर आता आपण आजच्या भागात काय बघणार आहे? नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्युबिक युनिट सेल. म्हणजे आता जो आपण क्यूब बघितला, त्या क्यूबमध्ये किती पार्टिकल्स प्रेझेंट आहेत हे आपण बघणार आहे. आपण आधी काय बघितलेलं? किती कॉर्नर्स, किती एजेस आणि किती अँगल्स आहेत किंवा किती फेजेस आहेत हे आपण बघितलेलं. पण आता आज आपण काय बघणार आहे? तर त्या क्यूबमध्ये किती पार्टिकल्स प्रेझेंट आहेत हे आता आपण बघणार आहे. आता पहिला पॉईंट काय आहे बघा इथे. फर्स्ट आता आपण MCQ आहे तो आपण इथे डिस्कस करूया. काय लिहिले बघा क्वेश्चन. इन अ क्यूब हाऊ मेनी कॉर्नर्स, एजेस अँड फेसेस आर प्रेझेंट. हा तुम्हाला क्यूब दिला आहे. इन अ क्यूब हाऊ मेनी कॉर्नर्स, एजेस अँड फेसेस आर प्रेझेंट. ऑप्शन फर्स्ट आहे 12 4 8 8 6 6 8 12 6 12 8 6. आता मला ॲन्सर तुम्ही सांगायचं की ह्यातलं ॲन्सर कोणतं बरोबर येणार आहे. सांगा मग. आता हा क्यूब आहे बघा, ह्याच्यात कॉर्नर्स किती असणार आहेत? काउंट करा कॉर्नर्स. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मग कॉर्नर्स किती झाले? 8. तर इथे पण ऑप्शन आहे 8, इथे पण आहे 8. आता बघूया एजेस किती आहे. एजेस मी काय सांगितलेलं? 2 कॉर्नरमध्ये जी लाईन आहे तिला तुम्ही काय म्हणायचं आहे? एजेस म्हणणार आहे. आता बघा एजेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 कोणता राहिला बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 झालं बरोबर. 12 एजेस. आता ह्या इथे तर नाही आहे, मग हा ऑप्शन 12. आणि आता फेसेस किती आहेत बघायचं आहे, कन्सिडर करायचं. इथे तुम्ही बसलाय, फॅन तुम्ही, राईट साईड, लेफ्ट साईड, फ्रंट साईड, बॅक साईड. किती झाले? 6 झाले. सो करेक्ट ऑप्शन आपला C येणार आहे. लक्षात आलं? बरोबर C. समजलं हा क्वेश्चन. आता नेक्स्ट आपण बघूया नंबर ऑफ पार्टिकल्स इन ए क्युबिक युनिट सेल. ठीक आहे. फर्स्ट आपण बघणार आहे सिंपल क्युबिक युनिट सेल ऑर प्रिमिटिव्ह क्युबिक सेल. सिंपल क्युबिक युनिट सेल म्हणजे HC, सिंपल क्यूब. आता मला सांगा ह्या क्यूबमध्ये सिंपल क्युबिक युनिट सेलची अरेंजमेंट कशी असते किंवा कशी असणार आहे अरेंजमेंट? तर सिंपल असणार आहे. म्हणजेच काय, तर जे आपले ॲटम्स आहेत किंवा जे पार्टिकल्स आहेत ते कुठे ना कुठेतरी बसलेत. तर ते कुठे बसलेत? क्यूबच्या कॉर्नरला बसलेत. कुठे कुठे बसलेत? आता आपण काउंट केलं 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आहेत. मग आता अरेंजमेंट कशी असणार आहे ह्या ॲटम्सची किंवा ह्या क्यूबमध्ये ॲटम्स ऑर पार्टिकल्स फक्त कॉर्नर्सलाच आहेत. तर आपण काय म्हणणार? ॲटम्स आर प्रेझेंट इन ओनली ॲट
कॉर्नर्स, दुसरीकडे कुठेही आपल्याला ॲटम दिसत नाही आहे किंवा पार्टिकल दिसत नाही आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, सिम्पल क्युबिक युनिट सेल. यस सी, कारण ॲडिशनल असा एकही ॲटम कुठेही नाही आहे किंवा ॲडिशनल असा एकही पार्टिकल नाही आहे, सो ह्याला आपण म्हणणार आहे सिम्पल क्युबिक युनिट सेल. तर आता मला सांगा की नंबर ऑफ ॲटम और नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल किती असणार आहेत, म्हणजे ह्या सिम्पल क्यूबमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असणार आहेत. तर आपण बघितलेलंच आहे, युनिट सेल तर आपण शिकलो आहे पूर्ण, सिम्पल क्यूब आपण शिकलो आहे. आता सांगा मला किती असणार आहेत, नंबर ऑफ पार्टिकल किती असणार आहेत. नाही आता बरं, युनिट सेलची तर डेफिनेशन तुम्हाला आठवत असेल, लास्ट लेक्चरला आपण बघितलेली. युनिट सेल रिपीटेटिंग युनिट ऑफ सेल. हे तर बघितलं. 3 डायमेन्शनलमध्ये आपला जो युनिट सेल आहे तो रिपीट होऊन एक मोठंसं स्ट्रक्चर तयार करतो. त्याचा छोटासा पार्ट म्हणजे आपला काय आहे, सिम्पल क्यूब आहे. ओके, म्हणजे हा रिपीटेटिंग सेल आहे, रिपीटेटिंग एकच आहे, तो फक्त रिपीट व्हायला लागला आहे. ओके, आपण मोठा कन्सिडर करत नाही आहे, एक छोटा पार्टिकल म्हणजे पूर्ण मोठ्या क्यूबमधला हा एक युनिट सेल आहे, म्हणजे तो रिपीट झाला आहे, तो आपण छोटासा युनिट सेल आपण डिस्कस करतो इथं. ओके, मग आता मला सांगा नंबर ऑफ ॲटम्स और नंबर ऑफ पार्टिकल्स ह्या युनिट सेलमध्ये किती असणार आहेत. नंबर ऑफ ॲटम्स और पार्टिकल्स पर युनिट सेल किती असणार आहेत सांगा. ते तिथं दिसलं म्हणून 1 म्हणू नका. तुम्हाला किती येते बघूया. तुम्ही पहिल्यांदा काय सांगणार, जर असा क्वेश्चन विचारला नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन युनिट सेल, तर जवळजवळ सगळेच मुलं असं सांगणार की 8 आहे. का तर हे 1 2 3 4 5 6 7 8, पण हे ॲन्सर चुकीचं आहे. कारण आपल्या सिम्पल क्यूबला 8 कॉर्नर्स आहेत, 8 ॲटम्स नाही आहेत. कारण आता बघूया का असणार आहे ते बघूया. हे तुमचं ॲन्सर चुकीचं काय बघूया. आता हा आपण क्यूब बघितला आहे. आता क्यूबमधला आपला फेवरेट एक अँगल किंवा एक कॉर्नर घेऊया. सपोज हा कॉर्नर घेतला आहे पूर्ण, हा कॉर्नर घेतला आहे पूर्ण. तर जो आपला हा कॉर्नर आहे त्यातला एक पार्टिकल किंवा एक ॲटम आपण बघतोय, त्यातला एक ॲटम आपण घेतला. तर आपण लास्टच्या लेक्चरला आपण बघितलेलं की आपण तुमच्या रूमचं एक्झाम्पल दिलेलं, आठवतं. करेक्ट. तर ती रूम आता आपण कसं कन्सिडर करतो आहे की तुम्ही एका अपार्टमेंटमध्ये राहताय, म्हणजे तुमच्या वरती एक मजला आहे, खालती एक मजला आहे, शेजारी एक मजला आहे आणि त्याच्या शेजारी एक मजला आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईडला एक मजला आहे. आणि तुमच्या रूमच्या वरती एक रूम असणार आहे, खाली एक रूम असणार आहे, साईडला एक रूम असणार आहे आणि त्याच्या साईडला एक रूम असणार आहे. असं आपण इथे काय करतो आहे, कन्सिडर करतो. म्हणजे बघा आता कसं झालं, जो तुमच्या रूमचा कॉर्नर आहे, जो तुमच्या रूमचा कॉर्नर आहे तो वरच्या रूममध्ये पण असणार आहे. ओके, का तो तुमच्याच रूमसाठी फक्त असणार आहे का, हा कॉर्नर आहे, ही भिंतवरती जाणार नाही का, जाणारच ना. ही इकडे पण जाणार, इकडे पण जाणार आणि खाली पण जाणार. तुम्ही इथे आहे, इथे हा कॉर्नर आहे तुमचा. तर हा जो पार्टिकल आहे तो फक्त तुमच्या रूमसाठी नाही आहे, फक्त तो तुमच्या रूममध्ये नाही आहे, तर तो पार्टिकल वरच्या रूममध्ये पण आहे, शेजारच्या रूममध्ये पण आहे, त्याच्या पाठीमागच्या रूममध्ये पण आहे आणि इकडे पण गेला आहे असा. ओके, म्हणजे जो आपला पार्टिकल आहे तो सगळीकडे काय झाला आहे, पार्टिसिपेट झाला आहे किंवा कॉन्ट्रीब्यूट झाला आहे. लक्षात येतं आहे का. म्हणजे सपोज हा आपण एक पार्टिकल घेतला आहे, हा पार्टिकल ही तुमची रूम झाली आहे. तर बघा हा जो पार्टिकल आहे तो इकडे पण डिवाईड झाला आहे, वरती पण गेला आहे, त्याच्या मागच्या साईडला पण गेला आहे. म्हणजे हे बघा
1 2 3 आणि 4. तसंच ह्याच्या खाली पण असणार आहे, इकडे इकडे आणि इकडे. 1 2 3 आणि याच्या खाली एक असणार आहे, हे झाले 4. म्हणजे वरचे 4 आणि खालचे 4 असा तुमचा एक ॲटम, हा तुमचा जो 8 पार्टिकल आहे किंवा एक ॲटम आहे, तो 8 रूममध्ये काय झाला आहे, पार्टिसिपेट झाला आहे. वरच्या 4 आणि खालच्या 4 रूममध्ये काय झालं आहे, पार्टिसिपेट झाला आहे. म्हणजे एका कॉर्नरचा जो ॲटम आहे तो 4 रूममध्ये वरच्या डिवाईड झाला आहे आणि खालच्या 4 रूममध्ये डिवाईड झाला आहे. म्हणजे एक तुमची भिंत आहे ती शेजारच्या रूममध्ये पण आहे, त्या साईडच्या वरतीसुद्धा गेली आहे, या साईडच्या पण गेली आहे आणि खालच्या खाली जी 4 आहेत त्या 4मध्ये पण गेली आहे. ओके, 3D अरेंजमेंट बघा, म्हणजे 3D इमॅजिन करून बघा. ओके, थोडंसं किचकट वाटेल पण थोडं समजून घ्या. तर आता आपल्याला समजलं की जो आपला हा कॉर्नर आहे तो फक्त आपल्या रूमसाठी मर्यादित नाही आहे, तो सगळ्या रूममध्ये असा पार्टिसिपेट झाला किंवा कॉन्ट्रीब्यूट झाला आहे. म्हणजे काय झालं बघा आता, मग आता आपण असं म्हणणार की ह्या एका युनिट सेलला 8 कॉर्नर्स आहेत. ओके, तर पण त्याचे जो पार्टिकल्स आहे, त्याचा जो कॉर्नर आहे तो कुठे ना कुठेतरी पार्टिसिपेट झाला आहे और कॉन्ट्रीब्यूट झाला आहे. आपण आपला एक ॲटम किंवा आपला एक पार्टिकल जो आहे तो 8 रूममध्ये कॉन्ट्रीब्यूट झाला आहे. म्हणजे आता बघा, इथे बघा, हा आपला एक ॲटम आहे. 1 ॲटम इज डिवायडेड टू 8 रूम्स. आता हे सपोज तुम्ही हा कॉर्नर बघताय, इथे चौकोनच घ्या, क्यूब, तर त्याचे आपण इक्वल 8 भाग करूया. हे असं असा तो कॉन्ट्रीब्यूट झाला आहे. तुमचा हा 1 ॲटम आहे तो 8 रूममध्ये, म्हणजे वरच्या 4 आणि खालच्या 4 ह्याच्यामध्ये तो काय झाला आहे, असा कॉन्ट्रीब्यूट झाला आहे. तर बघा 8 आहेत का, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 झाला आहे. तर 1 ॲटम इज डिवायडेड इंटू 8 रूम्स. म्हणजे काय होणार आहे, आपला जो हा कॉर्नर आहे तो वरच्या 4 रूममध्ये आणि खालच्या 4 रूममध्ये डिवाईड झाला आहे. ओके, आणि क्यूबला कॉर्नर्स किती आहेत, 8, पण नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत ते अजून आपण बघितलेले नाही आहेत, कन्फ्यूज व्हायचं नाही. तर आपला एक कॉर्नर आहे, तो एका कॉर्नरवरचा जो एक ॲटम आहे तो 8 रूम्समध्ये डिवाईड झाला आहे. म्हणजेच काय म्हणणार, आता ह्या 8 पैकी एक भाग फक्त तुमच्या रूममध्ये, ह्या 8 पैकी फक्त एक भाग तुमच्या रूममध्ये. म्हणजेच काय होणार बघा, ह्या 8 पैकी फक्त एक भाग तुमच्या रूममध्ये. ओके, समजलं. आणि कॉर्नर्स किती आहेत, 8 आहेत. मग किती येणार, 8 इंटू 1/8 येणार. कळलं आता. म्हणजे बघा इथे बघा, ह्या 8मधला फक्त 1/8 आला आहे, ह्या 8मधला फक्त 1/8 आहे, ह्या 8मधला फक्त 1/8 आहे, इकडचा हा 1/8 आहे, ह्यातला पण 1/8. म्हणजेच प्रत्येक एका कॉर्नरचं बघितले तसंच हे सगळ्या कॉर्नर्सचं असणार आहे. प्रत्येक कॉर्नरला असणार आहे की 8तला फक्त एक ॲटम किंवा एक पार्टिकल तुमच्या रूममध्ये. लक्षात येते. म्हणजे 1 ॲटम इज डिवायडेड इंटू 8 रूम्स आणि त्या 8तला फक्त एक भाग तुमच्या रूममध्ये आला आहे. किती कॉर्नर्समधला, 8 कॉर्नर्समधला. समजलं. प्रत्येक ॲटममधला एक एक भाग आला आहे, म्हणजे टोटल ॲटममधला एक भाग आपल्यामध्ये आला आहे. तो कसा येणार आता बघा, 8 कॉर्नर्स आहेत इंटू ह्या 8तला आपला एक भाग, म्हणजे 1/8. आता हे 8ला 8 कॅन्सल झालं, आन्सर काय आलं, 1 आलं. कळलं कसं झालं ते. प्रत्येक कॉर्नरमधला 1/8 घेतलं. मग किती कॉर्नर्स आहेत, तर 8 कॉर्नर्स आहेत. त्या 8 कॉर्नर्समधून आपल्या रूममध्ये फक्त पार्टिकल किती आहे, एक 1/8 आहेत. ओके, मध्ये 8ला 8 कॅन्सल झालं आणि आन्सर काय आलं तुमचं, 1 आहे. तर नंबर ऑफ पार्टिकल इन अ सिम्पल क्यूबिक युनिट
सेल किती येणार आहे आन्सर 1 येणार आहे. 8 येणार नाही. 8 आपले कॉर्नर्स आहेत आणि त्या 8तला फक्त एक भाग आपल्या रूममध्ये आहे. 8तला फक्त एक भाग, प्रत्येक कॉर्नरमध्ये 8तला एक भाग घ्यायचा. ह्या कॉर्नरमध्ये 8तला एक भाग, ह्या कॉर्नरमधला 8तला एक भाग, ह्या कॉर्नरमधला 8तला एक भाग, ह्या कॉर्नरमध्ये 8तला एक भाग. आता आपण हा कन्सिडर केला आहे 1/8. 8तला एक भाग फक्त आपल्या रूममध्ये आहे. तर समजलं नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती आहेत, 1 आहेत. आणि विचारलं की क्यूबला किती कॉर्नर्स आहेत, तर तुमचा आन्सर येणार 8. चला थोडंसं किचकट आहे पण कन्फ्युजन करू नका. नेक्स्ट आपण बघणार आहे आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल म्हणजे BCC. आता हे कॉर्नर्स, परत कॉर्नर्स किती आहेत, 8 आहेत. ते तर आता आपल्याला पाठ झालं. 1 2 3 4 5 6 7 8. आणि जो रेड डॉट आहे ते म्हणजे काय, तुम्ही आहे. बॉडी सेंटर क्यूबिक सेल, कारण त्या रूममध्ये तुम्ही व्हिडिओ बघत बसलाय, त्यामुळे तो झाला आपला बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. आता इथे मला सांगा नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल. तर ह्या BCCमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असणार आहेत. तर आता हे आपल्याला पाठ झाले की हे ॲटम्स कुठे कुठे प्रेझेंट आहेत, क्यूबच्या कॉर्नरला किती आहेत, मध्ये एक ॲडिशनल किती आहे, आता आपल्याला माहीत झाले. त्याला आपण काय म्हणणार आहे, बॉडी सेंटर म्हणणार आहे. क्यूबच्या मध्ये एकच पार्टिकल ॲड झाला तर त्याला म्हणायचं बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. आता एक क्वेश्चन विचारते, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल याच्यात किती असणार आहेत. ह्या युनिटमध्ये किंवा ह्या युनिट सेलमध्ये ॲटम्स ऑर पार्टिकल्स किती आहेत. तर तुम्ही सांगाल नाहीत, कारण वरती कसं सांगितलेलं 8, इथे पण हे आन्सर तुमचं चुकीचं असणार आहे. 8 कॉर्नर्स आणि हा एक मिळून तुम्ही काय सांगणार आहे, 9 आन्सर. तर ते काय आहे, तुमचं आन्सर चुकलं आहे. तर का चुकीचं आहे, कारण आपण ह्याच्यात सिम्पल क्यूबमध्ये जर आपण शिकलो की ह्या जो कॉर्नर आहे ह्या कॉर्नरचा फक्त 1/8 भाग आपल्या रूममध्ये येतो आहे. ह्या 8 कॉर्नर्समधला फक्त 1/8 आपल्या रूममध्ये येतो आहे. ओके, बाकीचा सगळा जो भाग आहे तो वरच्या, खालच्या, शेजारच्या, मागच्या सगळीकडं डिवाईड झाला किंवा कॉन्ट्रीब्यूट झाला. ओके, लक्षात येते. मग आता आपण काय करणार आहे बघा, नेहमी लक्षात ठेवायचं की जो आपला कॉर्नर आहे तो कितीमध्ये कॉमन आहे, 8 रूममध्ये कॉमन आहे. आपला जो हा एक कॉर्नर आहे तो 8 रूममध्ये कॉमन आहे. 1 कॉर्नर इज कॉमन इन 8 रूम. एक जो आपला कॉर्नर आहे तो 8 रूममध्ये कॉमन आहे. ओके, लक्षात आलं. तर त्या 8 मधला फक्त एक पार्टिकल आपल्या रूममध्ये येते, म्हणजे काय 1/8. हे काय झालं, त्याचं कॉन्ट्रीब्युशन झालं किंवा पार्टिसिपेशन झालं. ओके, मग आता मला सांगा, इथे बघा लिहिले कॉर्नर्स इंटू कॉन्ट्रीब्युशन प्लस काय ना आता बॉडी सेंटर इंटू पार्टिसिपेट फॉर कॉन्ट्रीब्युशन. आता कॉर्नर्स तर आपल्याला माहिती आहेत, कॉर्नर्स किती काउंट केले 8. आणि पार्टिसिपेटवरती बघितलं किती काढलेलं, हे पार्टिसिपेट किती आहे, म्हणजे एका कॉर्नरचा जो भाग आहे तो किती येणार आहे, 1/8 येणार आहे. सो इथे आपण काय लिहिणार आहे, 1/8 प्लस बॉडी सेंटर किती आहे 1, फक्त 1. पार्टिसिपेट पण काय आहे, फक्त 1 आहे. काय घेतलं आपण 1. आता बघा ह्या 8ला हे 8 कॅन्सल झालं, राहिलं काय 1 प्लस इथला 1, हे 1 + 1 किती आला आन्सर 2. नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल फॉर BCC किती आहे, n = 2. द व्हॅल्यू ऑफ बॉडी सेंटर क्यूबिक युनिट इज 2. कळलं कसं आलं, हे आपल्याला बघितलं आपण कसं आलं 8 × 1/8. हे कॉर्नर्स किती आहेत 8, तर पार्टिसिपेट म्हणजे फक्त एका कॉर्नरसाठी किंवा आपल्या रूममध्ये किती त्याचा भाग आला आहे 1/8 आला आहे. प्रत्येक कॉर्नरचा 1/8 आला आहे म्हणून आपण कॉमन 1/8 लिहितो. प्लस बॉडी सेंटरचा किती आहे, एकच आहे म्हणून n = 2. 8ला 8 कॅन्सल, इथं राहिलं 1 + 1 2. आता आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल किती आले, 2 आले.
आलं लक्षात. आता लास्टला आपण बघणार आहे फेस सेंटर क्युबिक युनिट सेल म्हणजे काय, FCC. ओके. आता ह्याचा पण क्वेश्चन काय विचारते, नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन पर युनिट सेल. आता हे तुम्हाला सॉल्व करता येते का बघा. आता आपल्याला कॉर्नर्स माहिती झाले आहेत, कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन माहिती झालं आहे, बॉडी सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन माहिती झाले. आता फेस सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे ते बघूया. म्हणजे जी फेस सेंटर आहे ती कितीमध्ये डिवाईड झाली आहे किंवा कितीमध्ये कॉन्ट्रीब्यूट झाले किंवा पार्टिसिपेट झाले हे आता आपल्याला बघायचं आहे. एक कॉर्नर 8 रूममध्ये डिवाईड झाला आहे, तर एक फेस किती रूममध्ये डिवाईड आहे ते आपण बघूया. ओके. आधी आपण फेस सेंटर काय आहे ते बघूया. 8 कॉर्नर्स आहेत. फेस सेंटर तुम्हाला कळले ना, फॅन तुम्ही राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड, फ्रंट साईड, बॅक साईड, हे काय झाले तुमचे फेस सेंटर. फेसेस किती आहेत, 6 वॉल आहेत. 6 वॉल कोणत्या कोणत्या त्या आता बघितल्या, फॅन तुम्ही, लेफ्ट, राईट, फ्रंट, बॅक. ओके. आता सांगा मला नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट और नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल FCCमध्ये किती असणार आहेत. तर आपला फॉर्म्युला N कॉर्नर्स इंटू कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे कॉर्नरचं किती कॉन्ट्रीब्युशन झाले ते प्लस आता काय बघणार आहे आपण FCCसाठी म्हणजे फेजेस आपला इंटू कॉन्ट्रीब्युशन और पार्टिसिपेशन. तर आपल्याला आता कॉर्नर्स पार्टच झालं आहे काय, 8 कॉर्नर्स आहेत आणि त्या 8तला फक्त 1/8 पार्ट आपल्या रूममध्ये येतं. त्यामुळे हे 8 आणि हा येतो 1/8 आपल्या रूममध्ये येतो आहे. 8तला फक्त 1/8 पार्ट आपल्या रूममध्ये येतो आहे. ओके. प्लस आता फेजेस किती आहेत, 6 बघितल्या, फॅन तुम्ही, राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड, फ्रंट साईड आणि बॅक साईड, किती झाल्या 6 फेसेस आहेत. आणि आता ह्या ज्या फेजेस आहेत त्या 2 रूममध्ये काय असतात, डिवाईड असतात. आता लक्षात घ्या, इथे तुम्ही बसलाय. ओके. हा तुमचा मजलाच कन्सिडर करायचा आहे म्हणजे अपार्टमेंट, तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहताय, ही तुमची एक रूम आहे, एका रूममध्ये तुम्ही राहताय. हा तुमच्या घराचा बेस आहे, पण हा पूर्ण बेस आहे का, नाही. तुमच्या घराचा बेस आहे, ह्याच्या खाली कोणतरी राहत आहे, ह्याच्या खाली कोणतरी राहत आहे, ह्याच्या खाली कोणतरी राहत आहे, ह्याच्या साईडला पण कोणतरी राहत आहे, असं काहीतरी असेल, याच्यावरती पण कोणतरी राहते आणि इकडे पण कोणतरी राहते. ओके. मग आता ही जी तुमची वॉल आहे, ओके, आता ह्या रूममध्ये तुम्ही बसला आहे, ही जी तुमची राईट हँडची जी वॉल आहे ती, सपोज तुमचं इथे किचन असेल तर हीच वॉल या किचनमध्ये डिवाईड झाल्या. ओके. आणि ही तुम्ही इथे बसला, तुम सपोज हा हॉल असेल, ही जी वॉल आहे ती तुमच्या साईडच्या भिंतीमध्ये डिवाइड आहे. साईडच्या भिंतीमध्ये आपण ह्या छताचा म्हणजे जो फॅन आहे त्याच्या वरचा आपण कन्सिडर करत नाही आहे. जी फ्रंट साईड आहे त्याच्या बॅकला, ह्या फ्रंट साईडच्या मागे एक रूम आहे. मग आता ही रूम, ह्या रूमच्या भिंती ह्या दोन्ही सेम असणार आहेत, म्हणजे एक जी फेस आहे ती 2 रूममध्ये डिवाइड झाली. कळलं लक्षात. आणि ह्याच्या वरचा मजला जर आपण बघितला तर तो येणार आहे क्यूबसाठी येणार आहे. मग हे जो फॅन आणि हा क्यूबच्या जी आहे ती एक कॉमन लक्षात घेताना फक्त एक एक्झाम्पलसाठी कन्सिडर करा. इथे तुम्ही बसला आहे, इथे हे किचन आहे, तर ही तुमच्या राईट हँड साईडची जी वॉल आहे तीच वॉल कॉमन कशासाठी आहे, ह्या किचनच्या रूमसाठी पण कॉमन आहे. म्हणजे एकच भिंत बांधला आहे तुम्ही, ही तुमच्या रूमसाठी पण आहे आणि किचनसाठी पण आहे. ओके. म्हणजे तुमची एक रूम किंवा एक जी वॉल आहे ती 2 रूमसाठी बनली आहे. ओके. कॉमन आहे म्हणजे आपला एक फेस आहे, जी आपली एक फेस आहे ती 2 मध्ये डिवाईड झाली आहे. कसं येणार सांगा. जी 2, आता ही 2 आहे, इथली एक आणि ही एक, त्यातला एकच भाग फक्त तुमच्या रूममध्ये येतो. एक भाग तुमच्या रूममध्ये येतोय का, नाही येते. मग कसं येणार, 2 मधला एक भाग तुमच्या रूममध्ये.
2 मधला इथला एक आहे आणि हा एक आहे. इथे तुम्ही बसलाय, मग ह्यातला हा एकच भाग तुमच्या रूममध्ये, हा भाग तुमच्या रूममध्ये नाही, हा किचनचा आहे, फक्त हा इथला एक, त्यामुळं 2 मधला एक. ओके. 8 कॉर्नर्स, कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/8. ह्या 8 मधला फक्त 1/8 भाग तुमच्या रूममध्ये येतो आहे. फेजेस आहेत 6, तर ह्या 2 फेजेसमधला फक्त एक फेज ही तुमच्या रूममध्ये येते, एक फेज येत नाही, म्हणून 1/2. आता बघूया, ह्या 8ला हे 8 कॅन्सल झालं, 8ला 8 कॅन्सल झालं, +6. ओके. इथं राहिला आहे हा 1 राहिला आहे. ओके. 6चं बघूया आता, हे 2 आहे, बेत्रिक किती 6, इथं 3 आलं, हे आहे असं म्हणून, मग इथं 1 प्लस इथं 3, आता बघा 3 + 1 4, कळलं ना. बेत्रिक 6, हे असं केलं आहे. 8ला 8 कॅन्सल, इथे 1 + 3 4. मग नंबर ऑफ पार्टिकल्स इन FCC फेस सेंटर क्युबिक युनिट सेलमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत, तर 4 आहेत. आता जर तुम्हाला कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन किंवा कॉर्नरचं पार्टिसिपेशन माहीत असेल, फेस सेंटरचं पार्टिसिपेशन माहीत असेल आणि बॉडी सेंटरचं पार्टिसिपेशन जर माहीत असेल, तर तुम्हाला ॲटम्स ऑर पार्टिकल्स काढता येतील. ओके. किंवा तुमच्या क्यूबमध्ये ऑर जी काय तुमची क्रिस्टल सिस्टीम आहे त्यात जे विचारलं, जर नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल किती आहेत, तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन हे 1/8 आहे, फेस सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन हे 1/2 आहे आणि बॉडी सेंटरचं पार्टिसिपेशन फक्त 1 आहे, कारण तो एकच ॲडिशन पार्टिसिपेट आहे, एकच ॲडिशन. 1/8 का आहे, कारण 8 कॉर्नरमधला फक्त 1/8 म्हणजे फक्त एक भाग तुमच्या रूममध्ये आला आहे, म्हणून आपण काय घेतलं आहे 1/8. आता फेस सेंटरमध्ये पण 2 फेजेस ह्या कॉमन आहेत, एक तिकडे आणि एकच तुमच्या रूममध्ये आहे, म्हणून 1/2. आणि बॉडी सेंटरमध्ये फक्त 1, कारण फक्त एकच ॲडिशन असतं. आजचं लेक्चर थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज वाटत असेल, पण कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही. फक्त इतकं लक्षात ठेवा की क्यूबमधला प्रत्येक कॉर्नरचा जो भाग आहे तो फक्त एक भाग आपल्या रूममध्ये येतो आहे, बाकीचा सगळीकडे 8 रूम्समध्ये डिवाईड झाला आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. BCCमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, एक जो आहे तो ॲडिशनल आहे. FCCमध्ये 2 फेसेस आहेत, त्यातला एक फेज फक्त आपल्या रूममध्ये येतो आहे, एक दुसरा फेज आपल्या रूममध्ये येत नाही. कन्फ्युजन व्हायचं नाही. आजचा जो तुमचा काय असाइनमेंट आहे ती इथेच सांगते. जे आपण बघितलं आता, नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्युबिक युनिट सेल, ते तुम्ही लिहायचं आहे. बुकमधलं लिहा. बघा इथे जे लिहिलं आहे नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्युबिक युनिट सेल, हे फक्त लिहा तुम्ही. म्हणजे काय, आपला सिम्पल क्यूब, बॉडी सेंटर आणि फेस सेंटर इतकं फक्त लिहा. आणि आपण कसं, हे जे इथे लिहिलं आहे ह्याने असं नका लिहू, जो आपण फॉर्म्युला यूज केला आहे तो लिहा. म्हणजे कोणता, हां, कॉर्नर्स इंटू पार्टिसिपेट किंवा कॉर्नर्स इंटू कॉन्ट्रीब्युशन प्लस काय आहे बॉडी सेंटर प्लस काय असेल ते. हे 8 कॉर्नर्स, पार्टिसिपेट किती झाल्यात 1/8 इज इक्वल टू आन्सर 11. हा फॉर्म्युला लिहा. थोडंसं लिहिल्यानंतर लिहा ते. आणि हाच तुमचा आजची असाइनमेंट आहे. काल भरपूर लिहायला दिलेलं, काही जणांनी वेगळंच लिहिलं आहे, पण इट्स ओके. व्यवस्थित डायग्राम वगैरे काढत चला. आणि आजचा फक्त इतकाच अभ्यास आहे तुमचा, नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्युबिक युनिट सेल. कन्फ्युजन व्हायचं नाही, लिहिताना तुमच्या लक्षात येईल. ओके. नंबर ऑफ पार्टिकल्स विचारले तर हे 1/8 येणार, किती येते त्याचा आन्सर आहे 1 येणार. बॉडी सेंटरसाठी 2 येणार, फेस सेंटरसाठी 4 येणार. आणि कॉर्नर्स विचारले तर 8 कॉर्नर्स, एजेस विचारले तर 12 एजेस आणि फेसेस विचारले तर 6 फेसेस. ओके. काहीही कन्फ्युजन होऊ नका. तुमची असाइनमेंट हीच आहे. काय सांगितली असाइनमेंट, राईट ए शॉर्ट नोट ऑन नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्युबिक युनिट सेल.
ही तुमची असाइनमेंट आहे. एकच क्वेश्चन देते आजच्यासाठी, कारण काल तुम्ही भरपूर लिहिले. ओके, बाय बाय, थँक्यू.